शीतल तेजवानी चौकशी प्रकरणी आता नवी अपडेट समोर येते। आपल्याकडे जमिनीच्या व्यवहाराचे कागदपत्र आहेत। आपण सगळे कागदपत्र देण्यासाठी तयार आहोत। व्यवहार करताना सुरुवातीला कुठलेही पैसे घेतले नाहीत असं म्हटलंय। पोलीस जबाबात शीतल तेजवानी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। आपण सगळ्या मूळ मालकांना भेटले असल्याची देखील शीतल तेजवानी यांनी कबुली दिलेली आहे। पोलीस जबाबात या संदर्भात माहिती दिली आहे। पोलीस तपासात आपण सहकार्य करणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। मीडिया कंपनीशी देखील जमिनीच्या काही काळ मालकांचं बोलणं करून दिलं होतं असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? काल आर्थिक गुन्हे शाखेने शीतल तेजवानी यांचा जबाब नोंदवलेला होता। जवळपास 4 ते 4.5 तास हा जबाब नोंदवण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर काही माहिती आहे ती समोर आलेली आहे, ज्याच्यामध्ये शीतल तेजवानी यांनी पोलिसांना चौकशीमध्ये सहकार्य केल्याची माहिती आहे। त्यांच्याकडे ज्या काही जमिनीची कागदपत्र आहेत ती सगळी आहेत असं त्यांचा दावा आहे। दुसरीकडे ती कागदपत्र पोलिसांना देण्यासही तयार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर सगळ्या मूल मालकांना भेटून देखील त्यांनी काही कागदपत्र आहेत ती यादी दिलेली आहे। तसंच मीडिया कंपनीशी जे मूळ मालक आहेत, जमीन मालक आहेत, त्यांचं सुद्धा बोलणं करून दिलं होतं असं सुद्धा काल जबाबामध्ये शीतल तेजवानी यांनी सांगितलेलं आहे। हा सगळा व्यवहार करताना कुठलेही पैसे शीतल तेजवानी यांनी घेतलेले नाही, त्यामुळे हा सगळा जो व्यवहार शीतल तेजवानी यांनी करून दिलेला आहे तो एक पैसा न घेता करून दिलेला आहे असं त्यांचा दावा आहे। पोलिसांना तशी त्यांनी माहिती दिलेली आहे आणि यापुढेही पोलिसांना जी चौकशी करायची असेल त्या चौकशीला तयार असल्याचं शीतल तेजवानींनी म्हटलेलं आहे। जी अमोल, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।